नमस्कार. योगा विथ सीमा खाडे चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण PCOD आणि PCOS केसबद्दल थोडंसं जाणून घेऊया. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे PCOD आणि PCOS हा महिलांमध्ये वाढत असून हार्मोनल असंतुलन, अनियमित पाळी, वजनात वाढ आणि त्वचेच्या समस्या यासारखी लक्षणे PCOD आणि PCOS केसमध्ये दिसून येतात. योगा हा शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी अगदी प्रभावी उपाय आहे. नियमित योगासने केल्याने आपले हार्मोन संतुलित राहतात, त्याचबरोबर वजन नियंत्रणात येते आणि तणाव कमी होऊन PCOD आणि PCOS केसवरती आपल्याला नियंत्रण मिळवणे अगदी शक्य होऊन जाते. पुढे मी काही योगासने दिली आहेत जी PCOD आणि PCOS केसवरती अगदी अफेक्ट करतात आणि 2 प्राणायाम सुद्धा दिले आहेत. पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा. दोन्ही लेग स्ट्रेच आउट करायचे इन फ्रंट ऑफ द यू. नाव टुवर्ड्स युअर बॉडी खेचून घ्यायचे, पायांना होल्ड करायचं आणि थाईजला जेव्हा आपण श्वास घेऊ तेव्हा अप आणि श्वास सोडू तेव्हा डाऊन, अशा अप डाऊन मुवमेंट स्टार्ट करायच्या. याला बद्ध कोणासन असं म्हटलं जातं. हे योगासन नितंब म्हणजेच हिप आणि मांडीचा सांधा मोकळा करून पुनरुत्पादन अवयवांना म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स यांना उत्तेजित करते, ज्यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते आणि आपले हार्मोन्स संतुलित राखले जातात. पुढील आसन बघूया. याला बोलतात चक्की चलासन. चक्की चलासन म्हणजे जातं फिरवणे. हे आसन नियमित केल्याने मणक्याची लवचिकता वाढते, ओटीपोटातील स्नायूंना ताण बसतो आणि पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. रेग्युलर अभ्यासने याने पोटावरील चरबीसुद्धा कमी होते. त्याचबरोबर स्पाइन अलाइनमेंटसाठी हे सर्वात बेस्ट आसन आहे. नेक्स्ट इज द मलासन. दिस आसन increase the blood circulation to the leg and pelvic, promoting healthy blood flow and reducing stiffness. Next asan is the मत्स्येंद्रियासन. मत्स्येंद्रियासन हे शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकण्यास मदत करते, पचनसंस्था सुधारते आणि शरीर शुद्धीकरणाच्या प्रक्रियेस चालना देते, ज्यामुळे शरीर हलके आणि ताजेतवाने वाटते. आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही लेग स्ट्रेच आउट करायचे. त्यानंतर लेफ्ट लेगला टुवर्ड्स युअर बॉडी खेचून घ्यायचं आहे. त्यानंतर एल्बोला क्रॉस करून पाठीमागचा जो हँड आहे बॉडीच्या जेवढं क्लोज आणता येईल एवढं क्लोज आणायचं आहे आणि होल्ड करायचं आहे अकॉर्डिंग टू युअर कॅपॅसिटी. नंतर दुसऱ्या लेगने आपल्याला रिपीट सेम करायचं आहे. दुसऱ्या हाताच्या हँडने आपल्या एल्बोतून क्रॉस करून अँकलला होल्ड करायचं आहे. इथे जर पॉसिबल नसेल तर तुम्ही डिरेक्टली पामला ओपन ठेवून हँड स्ट्रेट ठेवू शकता आणि श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत आपल्याला ट्विस्ट करायचं मागच्या बाजूने. होल्ड करायचं आहे. मॅक्स टू मॅक्स होल्डिंगसाठी प्रयत्न करा. श्वास घेत आसन रिलीज करा. आता आपण भुजंगासनच्या 2 व्हेरिएशन बघणार आहोत. आता जे स्क्रीनवरती दिसते ते हा भुजंगासन आहे, पूर्ण भुजंगासन. आता भुजंगासनचे आपण फायदे बघूयात. हे योगासन पाठीचा कणा मजबूत करून छाती उघडण्यास म्हणजे एक्सपांड करण्यास मदत करते. त्याच्यामुळे आपले ब्रीदिंग लंग कॅपॅसिटी इन्हान्स होते. त्यामुळे आपला श्वासोच्छ्वास सुधारतो, शरीर अधिक लवचिक होते आणि तणाव दूर होण्यास मदत करते. रिलॅक्स करून द्यायचं आहे. आता यानंतरचे आसन जे आहे त्याला शवासन म्हणतात. शवासन ही रिलॅक्सिंग पोज आहे. हे आसन शरीराला संपूर्ण विश्रांती देण्याचं अत्यंत प्रभावी काम करते. मन शांत ठेवण्यासाठी मदत करते, तणाव आणि चिंता दूर करण्यास उपयुक्त ठरते आणि संपूर्ण शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत करते. रेग्युलर बेसिसवरती तुम्ही मॉर्निंग किंवा इव्हिनिंगला याचा अभ्यास करू शकता. याच्या 5 मिनिटाच्या अभ्यासाने तुम्हाला 2 तासाची झोप गेल्यासारखं फील होतं. त्याच्यामुळे रेग्युलर बेसिसवरती तुम्ही हे आसन म्हणजे शवासन करू शकता. करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. कोणत्या पण एका कुशीवरती यायचं आहे. त्याच्यानंतर लाय डाऊन करायचं आहे पाठीवरती.
शरीराचा ईच अँड एव्हरी बॉडी पार्ट जो आहे जमिनीला टच झाला पाहिजे. साधारणपणे 20 इंच डिस्टन्स पायामध्ये घ्यायचं आहे आणि 10 इंच डिस्टन्स आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे. आईज क्लोज करायचे आहेत आणि सेंटर ऑफ द आयब्रोजवरती आपल्याला फोकस करून द्यायचं आहे. रिलॅक्स करायचं आहे याच्यामध्ये 5 ते 10 मिनिटं. नेक्स्ट इज अनुलोम विलोम प्राणायाम. योगासोबत प्राणायाम हा हार्मोन्स असंतुलन नियंत्रणासाठी मदत करतो. अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने श्वसनक्रिया सुधारते, रक्ताभिसरण सुरळीत होते, हार्मोन्स संतुलित राखले जातात आणि शरीर अधिक ऊर्जावान आणि हलके वाटते. याने आपले इरा नाडी आणि पिंगळा नाडी दोन्ही नाडी ॲक्टिवेट होण्याससुद्धा मदत करते. रेग्युलर बेसिसवरती तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला पीसफुल माइंड आणि काम शार्प माइंडसुद्धा मिळेल. हे मेमरीला बूस्ट करण्याचं सुद्धा काम प्राणायाम करते. तुम्ही रेग्युलर बेसिसवरती अभ्यास केल्याने तुम्हाला याचे बदल अनुभवता येतील. आता नेक्स्ट आपण डीप ब्रिदिंग बघूया. डीप ब्रिदिंग या श्वसनतंत्रेमुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, तणाव कमी होतो, मन शांत राहते आणि एकूण मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळते, जे PCOS, PCOD नियंत्रणासाठी अगदी महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला अनुलोम विलोम प्राणायाम इन डिटेलमध्ये शिकायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करते. त्या लिंकवरती क्लिक करा, तुम्हाला मोठा व्हिडिओ मिळून जाईल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.